तर एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री अधिकाधिक तरुणांनी राजकारणामध्ये यावं म्हणून सर्व तरुण वर्गाला आवाहन करतायत, तर दुसरीकडे त्याच मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या प्रगतीसाठी एक मेगा प्लॅन आखल्याची माहिती मिळते आहे। मुंबईसाठी भाजपचा हा प्लॅन कसा असेल त्याची माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। मुंबईमध्ये सध्या जी विकास कामं होत आहेत हा केवळ एक ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे असं वक्तव्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलंय। येत्या 3 वर्षात मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यात आल्याची माहिती आहे। मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी पाताल लोक म्हणजे भुयारी मार्गांचं मोठं जाळं तयार केलं जाणार असून हे सगळे प्रकल्प 2032 सालापर्यंत पूर्ण होतील अशी ग्वाही सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तसंच मुंबईतल्या लोकल ट्रेन बाबत सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। अभी जो हुआ है ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। इन नेक्स्ट 5 to 7 years वी आर गोइंग टू ट्रांसफॉर्म मुंबई। लेकिन सबर्बन रेलवे में आज भी लोग लटक लटक के जाते हैं, अटक अटक के जाते हैं, और जो असली मुंबईकर है वही ट्रैवल कर सकता है। बाहर का आदमी तो उसमें पीक टाइम में घुस भी नहीं सकता। अभी उसको पूरा ट्रांसफॉर्म हम कर रहे हैं। हम लोग उसको सारे कोचेस जो है ये मेट्रो जैसे हम कर रहे हैं, फुली एयर कंडीशन, और उसके डोर क्लोज होने वाले हैं। इतनी सुंदर हम रेलवे देंगे, लेकिन सेकंड क्लास का फेयर 1 रुपये से भी नहीं बढ़ाएंगे। तर मुख्यमंत्र्यांनी मुंबईसाठी जो मेगा प्लॅन तयार केलेला आहे तो मेगा प्लॅन नेमका कसा आहे हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। मुंबईसाठी तयार झालेला हा मेगा प्लॅन बांद्रे ते वर्सोवा सीलिंगचं काम केलं जाईल। एकूण 4 ठिकाणी कनेक्टिव्हिटी दिली जाईल। सोबतच वर्सोवा ते दहिसर आणि दहिसर ते भाईंदर आणखी एका सीलिंगचं काम केलं जाणार आहे। मुंबईतली सध्याची गर्दी कमी करण्यासाठी किंवा एक प्रकारे ताण कमी करण्यासाठी वाहतुकीवरचा भुयारी मार्गांचं मोठं जाळं मुंबईत विणण्यात येईल आणि हे सगळे प्रकल्प 2032 सालापर्यंत पूर्ण होतील। मुंबईची लाईफलाईन आहे म्हणजे मुंबईची लोकल, या लोकलचा सुद्धा कायापालट करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मेट्रोच्या धर्तीवरती मुंबई लोकलचे सगळे डबे वातानुकूलित केले जातील आणि लोकलचे दरवाजे स्वयंचलित असतील, त्यामुळे प्रवाशांचा लोंबकळत प्रवास टळेल, एकार्थिया प्रवास सुरक्षित होईल आणि लोकलचं द्वितीय श्रेणीचं तिकीट अजिबात वाढवलं जाणार नाही। 1 रुपयानं सुद्धा हे तिकीट वाढवलं जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांची आहे आणि आत्ताच्याच दरात मुंबईकरांना वातानुकूलित ट्रेनचं तिकीट उपलब्ध होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आणि एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री मुंबई